एका आपण डायरेक्ट गायला टाकायला गेलो चारा तर कोणत्या गायने किती खाल्लंय ते आपल्याला सांगता येत नाही बरोबर किंवा म्हणजे एकीला जास्त पडेल एकीला कमी पडेल किंवा जी जास्त मार्की गाय ती जास्त खाईल की जिचं उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे पण तिला चाराच नाही जास्त किंवा तिचं ते खाद्य मिळालं खाद्याचं प्रॉपर नाही मिळालं ते तेवढं दूध देणार आहे का नाही देऊ शकत. आता ह्याने काय होतंय की तुमचा चारा म्हणजे हिरवा चारा वाळला चारा आणि तुमचे जे फीड आहे ते एकत्र होतं मिक्स होतं बरोबर. मिक्स झाल्यामुळे काय होतंय की आता ते कोणतं डायरेक्ट तुम्ही गव्हाणी टाकताय ते पूर्णपणे मिक्स झाल्यामुळे ज्या गायने जितकं खाल्लंय तेवढंच तिला मिळणार आहे. त्याच्यामुळे असं की आता जी कमी मारते गाय बरोबर त्याची जरी चारा खाल्ला तर तिला तेवढाच मिळणार आहे. आता जी बाजूला थोडासा राहतो चारा बरोबर की शिल्लक आपण स्टॉकला ठेवतो गव्हाणीत बरोबर मग ते राहिलेली जी गाय भेकडे गाय किंवा ही ती जाऊन खाल्लं तर तिला तेवढेच न्यूट्रिशन मिळणार आहे बरोबर. म्हणजे की तिला जेवढं तिनं मार्के गाय असो किंवा त्यातून असून जेवढं काय तिनं खाल्लं तेवढं न्यूट्रिशन तिला मिळणार कारण त्यात मिक्स सगळं तुम्ही देणार बरोबर. काय काय देता तुम्ही आता याच्यामध्ये? माझ्याकडे मेगा स्वीट आहे बर. आता माझ्याकडे माझा भागच असा आहे की ड्राय भाग आहे पूर्ण त्यामुळे चाऱ्याचा खूप प्रॉब्लेम आहे माझ्या इथे बर. आता माझं चाललंय मुरगाच भरायचं पण आता थोडस परिस्थिती ही नसल्यामुळे थोडस आता सध्या चारा म्हणजे मेगा स्वीट आहे एक 50% आणि आपण ऊस थोडासा देतो एक 50% जातो सरासरी म्हणजे दोन्ही मिळून असं TMR मध्ये देतो आणि प्लस त्याच्यात फीड आहे म्हणजे आता डायमंड चालू आहे माझ्याकडे बर. ते माझ्याकडे 17 गाय तर 17 गायांना मी एक 40 किलो एका टायमाला देतो आणि प्लस माझ्याकडे मॅश स्वतःच बनवतो आपण थोडस फॉर्म्युल्याने बर. तर मका भरडा हरभरा भरडा आणि तुमचे सरके एक 5 किलो रोजची म्हणजे एका टायमाचं सांगतोय 5 किलो आणि प्लस गुळ देतो एक अर्धा किलो त्याच्यात बर. आणि प्लस तुमचा गव्हाचा भुसा आहे तो एक मी देतो. हे सगळं मिक्स करून मिनरल मिक्सचर हे सगळं मिक्स करायचं त्या TMR मध्ये मिक्स करून मग डायरेक्ट भरूनला द्यायचं बर बर. म्हणजे की गुळ अर्धा किलो जरी दिला तर तो सगळ्याला मिळणार सगळ्यांनाच मिळणार बरोबर. म्हणजे की हे त्या मशीनची खासियत आहे हो बरोबर.